हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, नवीन दिवसाची आज पुन्हा नवीन अशी एक छान सुरुवात झालेली आहे सकाळच्या कामांपासून. आणि आज सकाळ सकाळ माझी नजर पडली सगळ्या घरातल्या इंडोर प्लांट्सवरती. तर कधीमधी थोडंसं मी असं यांना मनमोकळ्यापणाने पाण्याच्या धारेखाली ठेवत असते, जेणेकरून काय म्हणतात ना, झाडांना पाण्याच्या याच्या खाली ठेवलं ना की झाडं आनंदी होतात आणि झाडांना फ्रेश पाहून आपण सुद्धा आनंदी होतो. तर आता हे झाडांचा बराच प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणींचा की झाड हे जळतं किंवा काही असा प्रॉब्लेम येतो, व्यवस्थित होत नाही, ग्रीनरी येत नाही. तर पाण्याचं जी लेवल असते ती ठेवायचं थोडंसं टेक्निक असते याची. तर एक थोडंसं पान मला इतक्या दिवसानंतर एक पानाला कीड लागलेला दिसला. तर जसं आणलं, खूप छोटं आणलं होतं, तसं हे खूप छान असं याची काळजी घेतो आम्ही. फक्त जिथपर्यंत जसं की आपलं अर्ध बोट तिथपर्यंत, म्हणजे मुळं थोडीशी पाण्यामध्ये बुडली पाहिजे आणि मुळाच्या थोडंसं वरती पाणी पाहिजे. खूप जास्त जर आपण याच्यामध्ये पाणी ठेवलं ना तर 100% ते झाड जास्त पाण्यात राहून पिवळं पडतं, जळतं. त्यामुळं बांबू प्लांटला ना लकी प्लांट पण म्हणतात याला. तर याला पाण्याची जी लेवल असते पाहता येईल इथपर्यंत अशी ठेवायची असते, जेणेकरून मुळाच्या थोडंसं पाणी वरती येईल. जास्त जर पाणी ठेवलं तर ते पाण्यात राहून 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 ते पिवळं पडतं आणि त्याचं एक एक जो पार्ट असतो, एक एक जो हे असतं बांबू, तो जळायला सुरुवात होते. तर बस एवढीच ट्रिक असते, बाकी काही नाही. मधनं आपल्याला ते पाण्याच्या धारेखाली आणून धुवायचं असतं, जेणेकरून काही शेवाळ वगैरे साचलेलं असतं तर ते निघून जातं. त्याचा जो खालचा पॉट आहे तो व्यवस्थित 8 दिवसातून एकदा क्लीन करायचा असतो. बाकी याला कुठलं खतं, पाणी, औषधं काहीही नसतं, मेंटेनन्स बाकी काही नाही. 8 दिवसातून एकदा फक्त 10 मिनटं याला द्यायचे, बाकी दुसरं काहीच लागत नाही या झाडाला. त्यानंतर मनी प्लांट सुद्धा थोडासा याच्याकडे पण पाहिलेलं बरेच दिवस झाले होते. आता पाणी तर टाकत होते, पण थोडंसं जे वाळलेली पानं, किडा लागलेली पानं किंवा मग जी माती आहे खालची ती पण थोडीशी ढिल्ली करावं. आणि थोडंसं पानांना पण धुवून काढत असते मी मधनं जेव्हा मला वाटेल की ह्याच्या पानांवरती आता धूळ बसलेली आहे किंवा थोडंसं झाड डल झाल्यासारखं दिसतं. आता उन्हाळा आलेला आहे म्हणल्यानंतर झाडांची स्पेशल काळजी घ्यावं लागणार आहे, नाहीतर झाडांचं काही खरं नाही आहे. म्हणजे झाडांकडं रोज म्हणलं तरी आता पाहावंच लागणार आहे. तसं बाकी ऋतूंमध्ये, थंडीमध्ये ते 3-4 दिवसात चालतं, पावसाळ्यामध्ये पण नॉर्मली असं चालतं, पण उन्हाळ्यामध्ये रोज एक 10-15 मिनटं तरी झाडांना द्यावीच लागतात. बाहेरचे जे असते ते, म्हणजे बाहेरचे पोर्चमध्ये जे ठेवलेले आहेत ते, घरामध्ये जे ठेवलेले आहेत ते याला सुद्धा छान असं मस्त मी आंघोळ घालून घेतलेली आहे थोडक्यात झाडाला. आणि हे जे चिनी मातीचे पॉट आहेत, ह्या ज्या कुंड्या आहेत, खूप छान आहेत. जिथं आम्ही झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे ना, त्यांनीच आम्हाला आमच्या घराच्या पूजेच्या वेळेस 3 याचा सेट दिलता. खूप छान आहेत, ब्रँडेड आहेत, प्युअर चिनी मातीच्या आहेत. खाली प्लेट्स वगैरे पण आहेत याला अशा. तर याला पण कधी मधनं मी छान असं क्लीन करत असते. कोटिंग गोल्डन कलरचं खूप आहे. कोणी पण गेस्ट आले की पहिले आम्हाला त्या कुंड्यांबाबतीत विचारलं जातं की ताई ह्या कुंड्या तुम्ही कुठून आणल्यात. तर खाली थोडंसं हा आतला जो बाऊल आहे ना, याची हाईट थोडीशी कमी होती, म्हणजे त्याच्यामध्ये हा मनी प्लांट ठेवल्याच्या नंतर तो आत जायचा. म्हणून मी काय केलं की थोडेसे मोठे मोठे दगड आणून त्याच्यामध्ये टाकले होते, जेणेकरून थोडी हाईट दिसेल ह्या आतल्या कुंडीची. आणि जो मनी प्लांटचा हा सगळा झुपका आहे तो वरती व्यवस्थित कुंडीच्या बाहेर येईल, म्हणजे एक लेअर मेंटेन होईल, बाकी काही नाही, डिस्टन्स मेंटेन होईल. त्यानंतर थोडंसं म्हटलं चला आज साफसफाई थोडीशी करावा. जवळच आता गावची यात्रा येत आहे आणि गावची यात्रा यायच्या अगोदर आमच्या इथं 8 ते 10 दिवस सगळ्यांचीच अक्षरशः कपडे धुण्यापासनं ब्लँकेट्स, गोधड्या तयारी चालू असते. सगळ्यांच्या घरावरती इथून तिथून कपडे, साड्या, ब्लँकेट्स वाळताना दिसतात, कारण गावची जत्रा असते, मेन गावचा सण म्हणलं तरी चालतो. आणि मग ती साफसफाई होणं फार गरजेचं असतं. तर आज डायनिंग टेबलवरचं पण सगळं आवरायला काढलं होतं. रोशनीने व्यवस्थित असं धुवून इथं ठेवलेलं आहे वाळायला, सुकलंय पण छानपैकी. म्हटलं चला सकाळ सकाळ ही कामं आटपून घेतली की दिवसभर मग आपल्या दुसऱ्या कामाला मोकळं. मग घरातली कामं आटपलेली असली की मग दिवसभर दुसऱ्या कामांमध्ये आपलं मन लागतं. नाहीतर मग घरातली कामं जर राहिलेली असली ना की मग डोक्यामध्ये तेच येते, अरे हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं. त्यामुळे एक रिलॅक्स माइंडने आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टींना वेळ देता येतो. घरातली जर कामं व्यवस्थित आवरलेली असते सकाळी वेळेमध्ये, 11-12 वाजेपर्यंत बऱ्याच गृहिणींचे काम 11 ते 12 वाजेच्या वेळेमध्ये आवरत असतील. आणि मस्त काम आवरलेलं असलं की मग आपल्याला काय आवडतं, मोबाईल पाहायला आवडतं, काही कुठं काय पाहायला आवडतं, काही शिकायला आवडतं, तर ते आपण करू शकतो एकदम मोकळ्या मनाने. त्यामुळे सकाळची कामं पटपट उठून जर आवरली की दिवसभर अजिबात टेन्शन नसतं, मग संध्याकाळी 5च्या नंतर. तर चला त्याच्यानंतर मस्तपैकी आता काम आवरले आणि काम आवरल्याच्या नंतर थोड्या मोठ्या छोट्या मोठ्या ज्या पण एक्स्ट्रा गोष्टी असतात ते काम आवरल्याच्या नंतरच करत असतो. पहिले कसं काम आवरलं का त्याच्यानंतर एक्स्ट्रा जेवढ्या पण गोष्टी तेवढ्या करत होतो. आता उन्हाळ्यामध्ये काय आहे, म्हणजे उन्हाळ्यातच नाही, परफ्यूमची अलर्जी आम्हाला दोघींना पण आहे पहा.
परफ्यूम म्हणजे असा कार परफ्यूम म्हणा, शेजारी परफ्यूम मारलेला व्यक्ती जरी उभा राहिला ना असं वाटतं त्याला फटके द्यावा. म्हणजे इतकं डोकं फिरतं. काही काही लोकांना आहे ना खूप स्ट्रॉंग परफ्यूम मारायची सवय असती. लाईट परफ्यूम काही काही जण मारतात, काही काही खूप म्हणजे लेडीज असो जेंट्स असो. तुमच्या दाजींना राजूला पण रोज परफ्यूम लागतो, पण ते परफ्यूम मारायला गेले डीओ परफ्यूम की दरवाजा बंद करून आम्ही बाहेर निघून जात असतो. पळून जायचं लगेच. बापरे, मी तर कधी दारींनी परफ्यूम मारला ना, आता रोज तर येतं काय सुट्टीवर आल्यावरच, आणि त्यांनी जर मारला मग ती डायरेक्ट मी पळूनच जाते इथून. आसपास सुद्धा 10-15-20 मिनिटं भटकायचंच नाही डायरेक्ट. आणि हा दरवाजा ओपन करायचा. मी जर इथं असेल ते लगेच म्हणते बाहेर जा बाहेर जा, लगेच डोकं दुखायला तुझं सुरू होईल, दिवस सगळा फ्लॉप जाईल. झोपलेले जर असले तर म्हणत असेल अंगावर तोंडावर घे मी परफ्यूम मारणार आहे. परफ्यूम मारायचे आहे ते आम्हाला. मी इथं असले ना आसपास तर लगेच सांगतात की तू एक तर बाहेर जा, नाही तर मग तोंडावर घेऊन झोपून टाक. तर खूप हेवी अलर्जी आम्हाला दोघींना पण. कार मधल्या परफ्यूमची पण खूप अलर्जी. कार मध्ये जो एसीचा वगैरे स्मेल होतो बापरे, त्याच्यामुळे तर तुम्ही सगळेजण म्हणत असतात छोटे पौजे आले कुठेतरी फिरायला जा, किंवा मग असं पण तुम्ही कुठेतरी जात जा बऱ्याच काही म्हणत असतात. पण कुठं जायचं म्हणलं डायरेक्ट अंगाला काटा येतो आमच्या दोघींना पण. म्हणजे इतकं खतरनाक. उडीसाला आम्ही जेव्हा होतो ना, आम्ही बाय रोड जायचो 2 दिवसाची आमची जर्नी राहायची, एक स्टे करायचो. पण अक्षरशः मी पाठीमागच्या साईडला गाडीमध्ये बेड आम्ही तयार करायचो, त्या गाडीमध्ये बेड व्हायचा मागं, आणि झोपून जायचो आम्ही. म्हणजे मी आणि रुद्र आम्ही दोघं जण झोपून जायचो. म्हणजे एवढी कंडिशन खराब होती 4 व्हीलर मध्ये ट्रॅव्हलिंगला. मेन मीन्स त्या कार परफ्यूम आणखी जास्त त्रास होतो. हा, तर त्याच्यामुळे मध्यंतरी मग दाजी काय करत होते, त्यांनी त्याच्यावरून दाजींचे कायम असे टॉम अँड जेरी सारखे भांडणं व्हायचे. तर पहिले दाजी काय करायचे, मग ही म्हणायचे अजिबात परफ्यूम गाडीमध्ये लावायचंच नाही, 4 व्हीलर मध्ये पण ते परफ्यूम लावायचे. मी बुलेटवर मला ऑटोने बसून द्या, पण मला गाडीमध्ये परफ्यूम असला का मला तुम्ही एवढं नाही करू शकत माझ्यासाठी का तुम्ही कार परफ्यूम ते सगळे अवॉइड करू शकतात. पण ते म्हणायचे अरे गाडीमध्ये वास येतो, मग बरं नाही वाटत, कसं म्हणजे फ्रेश नाही वाटत. आणि त्यांना तर वेगवेगळ्या परफ्यूमचा, कार परफ्यूमचा लय शोक. आणि मग नंतर ती कापूर ठेवायला लागली. मग कापराचा परफ्यूम आणला. पण एक दिवशी राग कुठेतरी चाललो होतो, मी म्हणलं माझ्यासाठी तुम्ही एवढं नाही करू शकत का, कारमध्ये परफ्यूम नाही लावू शकत का. तर ती मला नंतर परफ्यूमची बॉटल त्याच्यात दिसली आणि मी घेऊन ती फेकूनच दिली. म्हणजे काय लगेच गाडीतनं बाहेर टाकून दिली. असं इतकं भयानक. आता ज्या ताईंना त्रास आहे ना, त्या ताईंना मायग्रेनचा त्रास आहे त्याच्यातल्या की कसा त्रास होतो त्या परफ्यूमच्या स्मेलने त्याने. आणि आता उन्हाळा लागलेला आहे, आणि आता उन्हाळ्यात काय होतं पाहता येईल घामाचा वास वगैरे कपड्याचा येतो. मग आता ज्या लोकांना परफ्यूमची अलर्जी आहे ते बिचारे काय करतील, कारण ते परफ्यूम मारू शकत नाही. मग आमच्याकडे एक मस्त अशी ट्रिक आहे जी की आम्ही उन्हाळ्यामध्ये ट्राय करत असतो. उन्हाळ्यामध्ये नाही, एरवी पण असतं. कपाट आवरले का आम्ही म्हणजे करतच असतो, ते दोन्ही कपाटात ठेवतच असतो. तर एकदा काय झालं, असंच ते परफ्यूम वरून तू मी चाललो होतं. राजी म्हणले तुम्ही एक काम करीत जा, तुम्ही येतच नका जात जा माझ्या संग डायरेक्ट. तुम्हाला डायरेक्ट नेणं म्हणजे गुन्हा झाल्यासारखंच होतं. डायरेक्ट म्हणजे सजा घेऊन किंवा स्वतःच्या जीवाला त्रास करून फिरायला जाणं ते म्हणजे अवघड आहे. त्याच्यापेक्षा आपलं घरीच खुशी खुशी राहिलेलं बरं. मग काय घरीच काय आणून ते खायचं, कधी वाटलं तर बाहेर जायचं. म्हणजे फिरलं भरपूर येत आहे अगोदर, इतकं फिरून झालेलं आहे ना. बरोबर असताना ज्या नाही त्या गोष्टी आम्ही दोघींनी पण पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे असं कुठं फिरायला जायचं ते असं काही एवढं स्पेशल आम्हाला कधी वाटत नाही. आता बघू पुढच्या वर्षी किंवा माझं श्रीनगरला जायचं प्लॅनिंग आहे. मी फिरून आलेली आहे श्रीनगरला, पण स्वाती गेलेली नाही. जम्मूला गेलेली आहे, पण जे तिथलची जन्नत आहे ती पाहिलेली नाहीये. तर पाहू कधीतरी फॅमिली फ्रेंड्स बरोबर ट्रिप काढू, पण आता सध्या तर काही तसा प्लॅनिंग नाहीये. मग ते म्हणतात आपण फिरायला कशासाठी जातो, मूड फ्रेश होण्यासाठी, थोडंसं एन्जॉय करायला. आणि मग या असल्या त्रासाने माणसाला काहीच एन्जॉय करता येत, नुसतं तोंड लटकून बसायचं. त्याच्यामुळे ते म्हणतात कधी बी तुमच्या तोंडावर कधी पण 12 वाजलेले असते, त्याच्यामुळे तुम्ही कुठे येऊच नका. डोकं दुखायला सुरू होतं. म्हणजे एक ना धड दोघी बी तशाच बघतात. मग त्याच्यापेक्षा म्हणलं चला असं, चला आता कुठली वस्तू सांगते. कालच जसं की आम्ही कपाट आवरले दोघींचे पण, तर मग आता छान कपड्यांचा वास येण्यासाठी किंवा सुगंध म्हणा, काही सुगंध म्हणतात, तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो, ज्यांना परफ्यूमची अलर्जी आहे ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता ताईंनो. चला मग आता पाहूयात. तर पहा, इथे मी अगरबत्तीचे पॅकेट घेतलेले आहेत. जी अगरबत्ती आपल्याला आवडते, आता घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या येतात पाहता येईल. तर मग ज्याचा वास किंवा ज्याची स्मेल, ज्याचा सुगंध तुम्हाला आवडतो ते पॅकेट तुम्हाला घ्यायचं आहे. आणि कापूर सुद्धा घेतलेला आहे इथे मी, पहा. तर ते पॅकेट तुम्हाला घ्यायचं आहे. आणि करायचंय काय आपल्याला, ह्या अशा 2-3 अगरबत्त्यांना आपल्या कपाटाच्या प्रत्येक याच्यामध्ये ठेवून द्यायच्या. पहा, भुकटी करून ठेवली तरीही चालेल, एका साडीमध्ये एक फोल्ड करून ठेवली तरीही चालेल, पण मी असं डायरेक्ट दोन अशा टाकून देत असते. ज्याचा स्मेल छान आहे पहा, जी तुम्हाला आवडती, कुठेही साड्यांमध्ये, अशा साड्यांच्या खाली जरी घातल्या तरी पण भारीच काम आहे एकदम. हे पहा,
कुठं पण आपल्याला वाटेल वापरायच्या कपड्यामध्ये वगैरे सगळं ठेवायचं. साड्यांमध्ये पण म्हणजे ज्या पण वेळेस आपण कपाट बंद राहतं ना तर ते अगरबत्तीचा वास सगळा आतमध्ये दरवळतो आणि कपड्यांमधून कुबट वगैरे वास येत नाही. आता हा तर झाला एक छान असा उपाय. भुकटी करून पण तुम्ही ठेवू शकता, पण असेच ठेवलेले ठीक आहे, काही फरक पडत नाही. दुसरी म्हणजे ही एक ट्रिक पहा, कापूर आहे, कापराच्या वासाने सुद्धा त्रास होत नाही. मला तर होत नाही, कुणाकुणाला होत असेल तर नाही हे केला तरी चालेल. तर ह्या सुद्धा कापराची एक वडी आपण अशी आपल्या कपाटामध्ये जर ठेवून दिली, भीमसेन कापूर घेतला तरीही चालेल, वाटेल तिथं. हे असे जे ड्रावर्स असतात पहा कपड्यांचे, इथे याच्यामध्ये सुद्धा एक एक दोन दोन अशा कापराच्या वड्या टाकल्या तर नक्कीच कपड्याचा जो पण स्मेल आहे तो कुबट येणार नाही. आता जास्तीत जास्त प्रमाणात जर ठेवला आपण कापूर वगैरे चांगला असं एक डबा आहे हा, इथं 4 तिथं 4, तर येणार नाही स्मेल नक्कीच. अगरबत्ती जी आहे ती पण जी आवडती आपण ठेवली, भुकटी करून नाही तुम्ही पुड्या ज्या असतात ना त्या पुड्यांनी बांधून ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर डांबराच्या गोळ्या पहा, डांबराच्या गोळ्याची सुद्धा भुकटी करून अशा एक एक पॅकेटमध्ये ठेवली. पण डांबराच्या गोळ्यांचा काय आहे की स्मेल कुठेतरी असं थोडासा वेगळा येतो, काहींना आवडतो, काहींना काहीतरी वेगळा स्मेल येतो. त्याच्यामुळे त्या 2 डांबराच्या गोळ्या आम्ही शक्यतो कपाटामध्ये ठेवत नाही, ह्या 2 गोष्टी. दुसरी एक गोष्ट की अगरबत्ती नसेल ठेवायची तर अगरबत्तीचे जे मोकळे पॅकेट्स असतात पहा, आपण फेकूनच देतो, आपण माग पण ठेवीत होतो ते, आम्ही मागं पण ठेवत होतो. तर आता अगरबत्तीचे पॅकेट्स नाही येत, हे असे पॅकेट्स ह्यावेळेस आणलेले आहेत, त्यामुळे मी अगरबत्त्या ठेवते. तर ते पॅकेट सुद्धा असे कट करून आपण कपाटामध्ये फेकून द्याऐवजी ते पॅकेट सुद्धा ठेवले तर छान मस्त, म्हणजे टाकाऊपासून काहीतरी छान त्याचा उपयोग, एक महिनाभर त्याचा स्मेल राहतो, जात नाही अजिबात. अगरबत्तीच्या पॅकेटचा सुद्धा कपड्यांमध्ये आतमध्ये कपाट उघडलं की छान असा मस्त सगळा वास दरवळतो. तर छान ट्रिक आहे, ट्राय करायला काही हरकत नाही. ज्यांना परफ्यूम पासून ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट उपाय आहे. आणि परफ्यूम जरी त्यांना आवडते तरी त्यांनी ठेवले तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. वापरायच्या कपड्यांमध्ये पोरांच्या कपाटात वगैरे सगळ्यांचा ठेवत असतो. ठेवून देतो पहा, गरमीचे थंडीचे कपडे, जे गरम कपडे आहेत कालच ठेवलेत मी ध्रुवचे सगळे, ते तिकडे ठेवून दुसऱ्या वर्षापर्यंत कुबट वास येतो. मग त्याच्यापेक्षा हे अशा अगरबत्ती टाकून दिली. ज्याला वास आवडत नाही, ज्यांना ती स्मेल आवडत नाही, कुठेतरी ते एक स्ट्रॉंग स्मेल असते ती, तर तुम्ही कापूर किंवा मग ह्या अशा अगरबत्त्या त्याच्यामध्ये गरम कपड्यांमध्ये, ब्लँकेट्स मध्ये म्हणा, स्वेटर, जे पण गरम कपडे आहेत, आता आम्ही पण सगळे वरती ठेवून दिले, त्याच्यामध्ये हे टाकून तुम्ही ठेवून देऊ शकता. तर मग चला म्हटलं, आज थोडासा वेळ होता, दुपारचे जेवण वगैरे झाले आणि मग म्हणलं देवघरात साफ करायला काढावं. देवघरामध्ये काय काय वस्तू आहेत आमच्याकडे, या निमित्ताने ते सुद्धा पाहताल तुम्ही, काय काय कलेक्शन आहे वस्त्रांचं वगैरे. खूप सारं होतं, तरी मध्यंतरी आम्ही जे खराब झालं ते नदीमध्ये सोडून दिलं. तर मग महिन्यातनं एकदा तरी हे सगळे ड्रावर वगैरे आवरावे लागतात. रेग्युलर काय करतो आपण, पटकन एखादी वस्तू घेतो आणि परत जागेवरती व्यवस्थित ठेवणं आपल्याच्याने होत नाही. आपण कितीही म्हणलं तरी ते इकडे तिकडे थोडंसं अस्तव्यस्त होणार. तेलाचे डाग, याचे डाग, त्याचे डाग असे म्हणजे पडतातच. आणि वेळोवेळी मग ते साफ करत राहिलं ना की मग टेन्शन नसतं. दिसायलाही आपण कुठली गोष्ट शोधायला लागलो की पटकन वेळेवरती पण सापडते. तर मग एका बॉक्समध्ये असं सगळं म्हटलं, वस्त्र जे पण आहेत ते ठेवून घ्यावेत. अगोदर पण बॉक्समध्येच होते, पण हे बॉक्स आता रिकामे झालेत म्हणून मग याच्यामध्ये मी आता ठेवते. अगोदर नॉर्मली जे पुष्ट्याचे बॉक्स असतात त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं हे सगळं साहित्य. तर आता वस्त्रांचे बरेच प्रकार आहेत, जसं की मी अगोदर पण म्हटलं, बरेचशा अगरबत्तीच्या याने वगैरे जळाले होते तर ते पाण्यामध्ये वगैरे सोडून दिले. तर नवरात्रीमध्ये 9 रंगांचे वस्त्र आपण अंबाबाईला घालतो, ते सुद्धा पॅकेटमध्ये हे करून अजून तसेच ठेवले होते. तर ते पण म्हटलं एका याच्यात व्यवस्थित पॅक करून इथं ठेवून द्यावेत, म्हणजे आता येत्या नवरात्रीत काम येतील. तर कुठलीही गोष्ट असली ना ताई, आपण आपल्या हाताने व्यवस्थित तिला जर ठेवलं काम झाल्याच्या नंतर, तर ती वस्तू भले 20 रुपयाची असो, 20,000ची असो किंवा 200 रुपयाची असो, ती व्यवस्थितच राहणार. म्हणजे आपण त्याची निगा कशी राखतो, काहीही असो, 10 रुपयाची पिन जरी असली ना, त्याची निगा राखण्यावरती आपली ठेवण्याची पद्धत कशी आहे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात कुठलीही गोष्ट टिकण्यासाठी. तर इथं पहा, ही उतरण आम्ही आणली होती तर देव्हाऱ्यामध्ये ठेवली होती, पण 1-2 जण आम्हाला म्हटले आणि बऱ्याचशा ताई पण म्हणल्या ज्यावेळेस आम्ही व्हिडिओमध्ये घेतली की 2 लागतात ताई देव्हाऱ्यामध्ये, 2 ठेवावा, 1 नाही ठेवावा. तर मग ती पण मी ठेवून दिली ती, म्हटलं ज्यावेळेस मार्केटमध्ये जाऊ दुसरी उतरण ज्यावेळेस आणू त्यावेळेस मग दोन्ही बरोबर ठेवता येईल. आता बराच वेगवेगळ्या प्रकारचा इथं ऊद साचलेला आहे पहा. ही छोटीशी लक्ष्मी आम्ही देवारा क्लीन करण्यासाठी, धूळ वगैरे झाली ना मग ती क्लीन करण्यासाठी कपडा वगैरे घेऊस तर ही छोटी लक्ष्मी खूप छान आहे. तर 20 रुपयाचीच आम्ही बाजारातनं आणली होती. तर कधी पण नाही ना असं स्वच्छ करायला ती कामं येते. त्यानंतर मग अगरबत्त्या एका डब्यामध्ये, माचीस बॉक्स, कापूर, ह्याचं सगळं सामान एवढ्यात ना अस्तव्यस्त झालं होतं.
कुठंही हे दर्शनाला गेले का तिथनं मग हळदी कुंकू आणतात. सारखं सारखं साईटवर इकडं तिकडं जावं लागतं त्यांना बाहेरगावी. मग आसपास कुठले मंदिर असले की ते दर्शनासाठी जातात आणि तिथं गेले की मग तिथलं हळदी कुंकू ते घरी आणल्याशिवाय राहत नाही. हळदी कुंकू म्हणा, प्रसाद म्हणा, जे पण तिथलं काय येतं ते देवाचं सामान ते घेऊन येत असतात. असं बरंच काही साचलं होतं. हा पहा, ही हळद जे की आम्ही हळदीच्या लेपनासाठी, उंबरठ्याच्या लेपनासाठी हळकुंडा हे करून आणलेली आहे. ही म्हणजे मिक्सिंग नाही याच्यामध्ये ताई, नो, ओरिजिनल हळकुंडाचीच आहे. बरीचशी सांडली पण ते पॅकेट फुटलंय. तर चला म्हटलं असू द्या, डब्यांमध्ये सगळं थोडं थोडं प्लास्टिकच्या याच्यामध्ये राहिलं होतं, खूप पसारा झालता. आज म्हटलं ते मनावरच घेऊन आवरून घ्यावं. त्यानंतर दिवाळीच्या वेळेस पहा, हे असे छोटे छोटे कॅन्डल्स आणले होते पाण्यामध्ये किंवा मग स्टँडमध्ये लावायचे. ऑनलाईनच मागवले होते. ते सुद्धा मी इथं फेकून दिलेलं नाही येतं. रियूज होऊ शकतात त्याच्यामध्ये आपण जर काही केलं तर, आणि दुसरं पण काही बनवू शकतं. घ्यायला गेलं तर खूप महाग आहे, तर म्हणून मी दिवाळीला हे आणले होते, तर मी फेकले नाही, तसेच ठेवलेले आहेत. आता सुद्धा फेकून द्यायची इच्छा नाहीये. काही ना काही याचा रियूज आम्ही नक्कीच करू, म्हणून बांधून मी एका डब्यामध्ये ठेवून देणार आहे. त्यानंतर इथं बरंच पहा, पूजेच्या याला म्हणजे आपल्याला हे कंपल्सरी लागतंच पहा. हळकुंड, बदाम, खारी, खोबरं, सुपारी, तर हे एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. कुठली पूजा असली तर लागतं. हे छोटं छोटं अत्तर पण त्याच्यातच मिक्सिंग झालेले आहेत. ते सुद्धा, हे सगळं देवांचं छोटं मोठं सामान एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. नंतर जसं की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, एका ताईंनी हे पाठवलंय, तर ते सुद्धा एका डब्यामध्ये मी भरून ठेवलं. मला इतकं आवडलं ना ताईंनो, की मला हे शिकायची इच्छा झालेली आहे आणि नक्कीच मी अशा बनवायच्या रांगोळ्या 100% शिकणार आहे. वेळ नाही तरी पण मी वेळात वेळ काढून ताईंनो मी शिकणार आहे, आणि मी शिकल्याच्या नंतर नक्कीच तुमच्याशी सुद्धा मी शेअर करणार आहे 100%. तर पहा, ही गुरुवारच्या पूजेच्या टायमाला ही मूर्ती आम्ही आणली होती मार्केटमधनं खूप शोधून. तर ही सुद्धा व्यवस्थित बॅगमध्ये कव्हर करून एका याच्यामध्ये बॉक्समध्ये मी ठेवते, म्हणजे जेणेकरून ती व्यवस्थित राहील. तर ठेवण्याच्या पद्धती असतात. आपण व्यवस्थित ठेवलं तर कुठलीही गोष्ट ना, जिथं 2 वर्ष जायची ना, तिथं ती 4 वर्ष 5 वर्ष आरामशीर जाते. म्हणजे माझा असा पर्सनल अनुभव आहे. काही गोष्टी माझ्याकडे अशा आहेत की त्या गोष्टींना अक्षरशः 12-12 13-13 वर्ष झालेले आहेत, आणि त्या जशाच तशा आहेत. अजून सुद्धा घेऊन जर कधी घातलं, ज्वेलरीचे सुद्धा असे काही प्रकार आहेत, बांगड्यांचे सुद्धा, तर असं वाटतं की नवीनच कालच आणलेलं आहे की काय. तर ठेवणं फार आपलं मॅटर करतं. कुठंही काहीही गोष्ट असो, जसं की मी अगोदर पण म्हटलं, व्यवस्थित जर ठेवली तर ती जिथं 2 वर्ष चालायची ना, तिथं ती 5 वर्ष 6 वर्ष आरामशीर चालणार आहे. तर जसं होईल तसं मी याच्यामध्ये सेट करते. डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं. एका याच्यात सगळं अगरबत्त्या, धूप, एका याच्यामध्ये वस्त्र, एका याच्यामध्ये पुस्तकं वगैरे देवाचे जे पण होते लागतात, गुरुचरित्राचं, पारायणाचं वगैरे, म्हणजे बरेचसे असे पुस्तकं आहेत गुरुवारच्या पूजेचे. तर सगळे पुस्तकं वगैरे एका बॉक्समध्ये व्यवस्थित असं करून ठेवलेलं आहे मी, जेणेकरून ते कधी पण घ्यायला गेलं की ट्रान्सपरंट डबे आहेत, तर त्याच्यामधनं मला आरामशीर घेता येईल. आणि बाकी जे रोजचं आहे आपलं कापूर, अगरबत्ती, दिवा, काडीच पेटी, जे पण रोज आपल्याला लागतात ते वरती मी ड्रावरमध्ये सगळं सेट केलेलं आहे सामान. तर पहा, आता काम आवरलंय आणि झालेली आहे दुपार. तर एकदम वातावरण असं उन्हाळा लागला की दुपारच्या वेळी वातावरणानंतर असं एकदम भकास भकास वाटतं सगळीकडे, म्हणजे करमत नाही. चिमण्यांचा पहा, सगळीकडनं इकडून तिकडे यायचं जायचं काम चाललेलं आहे उन्हातानाचं. इथं जंगल विल्याच्या शेडमध्ये मस्त सगळ्या चिमण्या बसलेल्या आहेत पहा. आणि आज कपडे खूप जास्त होते, दोरीवरती जागा पुरली नाही, म्हणून इथं लॉनमध्येच जरा वेळ टाकलेले आहेत. एक अर्धा 1 तासात सुकून जातील, मग नंतर घरामध्ये घेता येईल. सगळीकडे नुसतं ऊनच ऊन, असं म्हणजे लग्न कार्य काही आता उन्हाळ्याचे सुरू होतात, तर मग जाऊ वाटत नाही अजिबात. सकाळीच एक लग्न होतं, हे म्हटलं चला, पण म्हटलं नको, असू द्यात, ऊन भरपूर लागते. उन्हाचं घर सोडायला नको वाटतं आजकाल. फक्त मस्त फॅनच्या हवेखाली किंवा AC मध्ये बसायचं, आणि काय असेल ते, काय म्हणतात ना, आपलं घर आणि आपलंच घर, घर सोडून कुठं जायची इच्छाच होत नाही, अशातली गत झालेली आता उन्हाळ्यामध्ये. बाकी थंडीमध्ये वगैरे असं कुठंही जायला काही वाटत नाही, पिकनिकला सुद्धा काही जायला वाटत नाही. पण उन्हाळ्यामध्ये बापरे, असं वाटतं नकोच, कुठंच नको. नुसतं जीव नुसतं असा लाई होती जीवाची कुठं बाहेर गेलं. आणि त्यातल्या त्यात लग्नावला जर कुठं गेलं आणि ते लग्नातलं जेवण जर खाल्लं आणि पाणी पिलं, तर 2 तास काही डोकं उतरत नाही. डोकं धरूनच आल्यानंतर झोपून घ्यावं लागतं. त्यामुळे शक्यतो अवॉइड केलेलंच चांगलं. उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचे प्रॉब्लेमसुद्धा खूप दिसून येतात. असं लग्नाला वगैरे गेल्याच्या नंतर आलं की आजारी माणूस पडतं तेलकट वगैरे खाल्ल्याच्या नंतर. मुलांचं पण पाणी जास्तीत जास्त पिलं तर डिहायड्रेशन वगैरे होत नाही. नाहीतर मग उन्हाळ्यात शक्यतो रिअरली म्हणजे तोच प्रॉब्लेम घराघरात आता डिहायड्रेशनचा जाणवणार आहे. तर ती काळजी आपण घेतली पाहिजे मुलांची सुद्धा. मुलांच्या रूममध्ये वगैरे बॉटल्स भरून ठेवल्या पाहिजे नक्कीच, जेणेकरून समोर पाणी असलं ना की मुलं पितात. नाही तर मग अभ्यासाच्या काही TV पाहायच्या नादी जर लागले की मग ती गोष्टी राहूनच जाते.
मुलांचंच नाही आपलं पण, जवळ पाण्याची बॉटल आपण ठेवली ना की मग आपण पितो. एखाद्या कामाच्या जर नादी लागलो की ते सगळं राहून जातं. तर पहा असं एकदम खराब वातावरण झालंय सगळीकडं, अजिबात बाहेर निघू वाटत ना असं झालेलं आहे सध्या. सगळ्या चिमण्या पहा इथं थंडाव्याला येऊन बसल्यात. आमच्या चिमण्यांचंच घर झालं हे आता सध्या. हे बघा सगळ्या इथं वरती हे बघा किती आहेत, कारण कुठं सावली नाही आहे झाडावरती, पण इकडं पाणी नाही. इथं त्यांना पाणी चारा सगळं काही मिळतं. झाडांच्या आळ्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. आमचं चंदन तिथं बसलाय. बरंचसं अजून त्यांना पाण्यासाठी आम्हाला करायचं. इथं खताचा कागद अजून तसाच पडलाय. सकाळी परत पुन्हा खतं कालवले होते झाडांसाठी. आणि इथं पहा चंदन इथं येऊन बसलाय मस्त पाण्यामध्ये. कस्तुरी अंडे वगैरे काही नाही, सगळे गेले कस्तुरीचे अंडे. आम्ही तर फार खुश झालतो की कस्तुरी आता पिल्लं देईल. जंगल विल्यामध्ये छोटे छोटे आता आणखी छोटे छोटे बाळं पाहायला मिळतील यांचे. पण कसलं 2 अंडे तिने फोडले चांगली. आता महिन्यापासून अंड्यावरती बसलेली होती आणि तिसरं खात पितच नव्हती, म्हणून ह्यांनीच एक काढायला लावलं. म्हणले नको उगाच तिलाच काय झालं तर त्या अंड्याचं काय करायचं. पण तरी पण ती जाऊन आहे ना तिथंच त्याच जागेवर जाऊन बसते. आता तिथं अंडे नाहीत काय नाहीत पण तरी जाऊन बसते ती. मग आता परत घालती की काय करते नेमकं काहीच करायला. आणि तिचे अंडे का टिकाणा ते समजे ना. अगोदर पण एकदा तिने अंडे घातले होते असेच कुठं पण घातले, ते पण वाया गेले. 3-4 त्यावेळेस पण घातले होते ना. आता पण परत 3 घातले, 4 घातले होते पण एक पण पिल्लू नाही आलं त्यातनं बाहेर. तर जाऊ द्या काय आता, आम्ही सगळेजण खुश झालतो की येतील थोडेसे छोटे छोटे पिल्लं. पण शेवटी योग असतो कुठल्याही गोष्टीला. तर तिकडेच अडचणीत बसलेल्या आहेत मॅडम. हा इकडेच एकटा पोहतोय. इकडे सगळं पाणी वगैरे चिमण्यांसाठी भरून ठेवलेलं आहे, पण आता अजून ठेवावं लागणार. एवढ्यानी काही होणार नाही. मातीच्या भांड्यांमध्ये झाडांच्या आळ्यामध्ये आहे ना पाणी आणि चारा ठेवलेला आहे. आता उद्या वगैरे बघू आणखी थोडेसे मातीचे भांडे आणू. त्या दिवशी गाडीवर स्वातीला आणि मला आणता आले नाही. 2-3 आहेत भरून ठेवलेले, अजून आणायचे होते. पण मग गाडीवर गेले की अशा काही वस्तू आणता येत नाही जास्त. 4 व्हीलरमध्ये जायला कार परफ्यूमचा प्रॉब्लेम, ह्यांना पण वेळ नसतो. दुसरी गाडी आहे घरी, बबलू भाऊ पण घेऊन जातात कुठं जायचं म्हणलं तर. पण आम्हालाच कंटाळा येतो उन्हाचं फिरायला. हे पहा खतं मारलेले झाडांमध्ये अजून तसेच आहेत इथं पहा. आता याला पाणी दिल्याच्या नंतर पाणी दिलं तर याला पण परत पुन्हा अजून द्यावं लागणार आहे, जेणेकरून ते सगळं विरघळून जाईल. आता चिमण्यांची चारा पाण्याची व्यवस्था आहे ना ताईंनो, खरं सांगू का अजून करायला पाहिजे. कारण इथं काही 5-10 चिमण्या येत नाही. इथं येत असतील जवळजवळ 200-250-300 चिमण्या. आवाज पहा तुम्ही. आता इथं झाडे पहा, मी बोलत नाही. ह्या झाडात सुद्धा किती साऱ्या चिमण्या बसलेल्या आहेत. आता मी इथं आले म्हणून त्या शांत झाल्यात, नाही तर इतक्या वेळी त्यांचा चिवचिवाट चालू होता. म्हणजे प्रत्येक झाडावरती 5-25 चिमण्या तरी असतात दुपारच्या वेळी सगळ्या. आणि ते जंगल विल्याचं सेटअप आहे तिथं ॲट अ टाईम असतात. उन्हाळ्याचं म्हणजे सगळीकडच्या गोळा होऊन तसं ते एरवी दुसऱ्या ऋतूंमध्ये फक्त सकाळ संध्याकाळ चिमण्या दिसतात. म्हणजे असं सकाळ सकाळ येणार, दिवस उगवला की संध्याकाळी मावळाच्या वेळेस परत जाणार. म्हणजे असं 2 टाईम पाहायला मिळतात. पण उन्हाळ्यात इथं भरपूर चिमण्या पाहायला मिळतात आणि ते पण कंटिन्यू दिवसभर असतात बरं का. असं नाही की जाता येतात दिवसभर. कधीही पाहिलं, दुपारी किती उन्हाचं पाहिलं ना तर चिमण्या इथं दिसतात. कारण सगळीकडे भकास पडलेलं असतं, खायला नसतं, प्यायला नसतं त्यांना पाणी. मग ते इथंच येतात. शेजारीच पहा ज्वारी आहे. ज्वारीच्या याच्यावर तर त्यांनी पूर्ण अटॅक करून टाकलं होतं. सगळी ज्वारी त्यांनी खाल्ली पहा, काहीच नाही ठेवली. आता काढायला आली आहे, काही ते होईल नाही तर मग ती ज्वारीचं जे असतं ना ते सगळं यांना खायला होतं, गुरांना खायला होतं. काही मला तर असं वाटतं काहीच ठेवली नसेल, भरपूर अशी खाल्लीच असणार आहे. त्यामुळं एवढ्या सगळ्या चिमण्यांची ना आता चारा पाण्याची व्यवस्था करायला लागणार आहे आम्हाला एवढ्या 2-3 दिवसामध्ये. कारण एवढ्या 3-4 दिवसात जास्त चिमण्या पाहायला मिळता येतं. अगोदर एवढ्या नव्हत्या, म्हणजे सकाळ थोड्या वेळ दिसायच्या. पण आता कंटिन्युअसली कधी पण पाहिलं तरी त्यांच्या असे थवेच इथनं जाता येता दिसतात. म्हणल्याच्या नंतर आता ते 2-3 महिने सगळे इथंच थांबणार. एकदा पाऊस पडला की मग ते थोडंसं इकडे तिकडे जायला सुरू होतात. तर मग आता बघू 2-3 दिवसांनी वेळ मिळाल्यावर जाऊन परत त्यांची खाण्यापिण्याची मस्त अशी व्यवस्था करूयात सगळेजण मिळून आम्ही. पहा इथं पण 2 चिवताई बसल्या होत्या खायला. चंदन कस्तुरीचा भात खात होत्या, गेल्या निघून. तर पहा हे असं काही ना काही टाकलेलं असतं, गहू म्हणा, तांदूळ म्हणा, एका ठिकाणी. मग ते येऊन खातात पण, पाणी पण पितात. पाण्याला तिकडे ठेवलेलं आहे भरून. इथं फुल जर भरलेलं असलं तर इथं पण पितात. नाही तर मग खाऊन पिऊन मस्त जिथं खायला प्यायला भेटतं ना तिथंच प्राणी छान असे राहतात. तर तेच मला असं वाटतं एक सिक्रेट आहे की खायला मिळतंय, प्यायला मिळतंय आणि इतकी छान अशी ग्रीनरी पण त्यांना इथं जंगल व्हिलामध्ये आहे. त्याच्यामुळे इथून सोडून ते जात नाही आणि जावा पण नाही ही आमची इच्छा आहे. सकाळ जर ह्यांचा आवाज आम्ही ऐकला ना चिमण्यांचा चिवचिवाट, तर इतकं मन प्रसन्न वाटतं ना. म्हणजे घरामध्ये सकाळी आम्हाला अलार्म लावायची गरज लागत नाही ताईंनो उठायला. कधी आता उन्हाळा आहे ना तोपर्यंत आम्ही बेडरूमचा जो बाल्कनीचा हे आहे ना तो उघडा ठेवतो.
तर थोडंसं उजेडायला लागलं की चिव 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 सगळीकडे चिवचिवाट झाला की लगेच समजून घ्यायचं सकाळ झालेली आहे. कोंबड्याचा जो बाग देतो पहाटे कोंबडा तो आवाज, तर त्याने लगेच समजून घ्यायचं अरे चला उठा. म्हणजे मोबाईलमध्ये अलाराम लावायचा किंवा अलारामचं घड्याळ लावायचं, घड्याळात अलाराम लावायचा. ह्या काही गोष्टी आम्हाला सध्या तरी करावं लागत नाही, म्हणजे बऱ्याच दिवसापासून करावं लागत नाही आहे. कारण ह्यांच्याच बिचाऱ्यांच्या आवाजाने आम्ही थोडक्यात हेच आमचे अलार्म क्लॉक आहे, तर हेच आमचं म्हणजे आम्हाला उठवतात सकाळी. यांचा चिवचिवाट सुरू झाला की लगेच मस्त सकाळी फ्रेश वाटतं, वातावरण छान वाटतं आणि एक मनामध्ये ना एक पॉझिटिव्हिटी येते काम करायला. हे पहा, ह्या झाडावरून त्या झाडावर आणि त्या झाडावरतून त्या झाडावर एवढंच चाललेलं असतं त्यांचं दिवसभर. बाकी पिल्लं वगैरे द्यायला ते झाडावरती देत नाहीत ताईंनो, इथं देतात आतमध्ये. हा जो कौल आहे ना इथं वरती ते पिल्लं देतात. कारण कधी कधी ह्यांची पिल्लं आहे ना खाली पडलेले आत्तापर्यंत बऱ्याच वेळी पाहिलेले येतं. कारण इथं वात थंड पण आहे पहा कौल असल्यामुळं. आणि त्यांना पिल्लं त्यांनी तिथं आतमध्ये घरटे पण केलेले आहेत ताईंनो बघा, आतमध्ये घरटे पण केलेले आहेत जागोजागी. तर ते पिल्लं कधी कधी तिथून खालून टपकन खाली पाडतात, मग ते आम्ही कुठेतरी उचलून ठेवतो. कुठं पण कधीतरी कायम इथं पिल्लं पडलेले दिसतात. आतमध्ये पहा इकडं पण घरटे केलेले आहेत त्यांनी बघा, मी झूम करून दाखवते. हे पहा आतमध्ये, म्हणजे हे त्यांचं आता माहेर घरच झालेलं आहे सगळ्या पक्ष्यांचं. चला असू द्या मग काय. आमच्या स्वीटीला आंघोळीचा लय कंटाळा आहे बघा. आंघोळ करायची, आंघोळ हा शब्द जरी ऐकला ना ती मागं पळते. तसं एरवी तिला अजिबात हे करायची गरज लागत नाही, नुसतं हे करायचं स्वीटी चल म्हणायचं उशीर. पण आंघोळ हा शब्द तिच्या कानावरती पडला रे पडला. अगं येडे आता उन्हाळा आहे जा लवकर. बघ रगील बघितलं का, नको म्हणती ती, तिला उचलून न्या बबलू भाऊ. 3 दिवस झाले तिला आंघोळ नाही घातलेली. तिचा शॅम्पू तिथे ठेवलेला आहे बरं का आतमध्ये सेटअप मध्ये. आंघोळ शब्द बरोबर तिला कळतंय, ऐकू येतंय चांगलं तिला. तसं फिरायला चल म्हणल्यावर लगेच म्हणायचं उशीर, लगेच पळणार. आंघोळ म्हणल्यावर लय कंटाळा मॅडमला. जा लवकर जा जा स्वीटी. ते बघ हाय का लय रगिली रई. तर जसं की बाहेर तुम्ही चिमण्यांचा सगळीकडे चिवचिवाट पाहिला असेल, तर आता घरात पहा. घरामध्ये सगळ्या POP मध्ये त्यांनी इथं घरटे बनवलेले आहेत. इतकी जागा असून सुद्धा पहा उन्हाळ्यात हेच काम चालतं त्यांचं. आता गेल्या वर्षी पण 2-3 महिने खूप त्रास झाला या गोष्टीचा. सगळ्या POP मध्ये ना सगळं हे असं घरट्याचं त्याचं गवत आणून ठेवतात आणि मग त्याच्यामध्ये ते अंडी घालतात. तर हे पहा किती सारं आणलंय आणि हे फक्त 3-4 दिवसामध्येच आणलेलं आहे ताईंनो. तर आता काढायला बरं नाही वाटत, पण काय करणार, त्या वरनं सारखं सारखं येतात. म्हणजे घर दिवसाचा 8-10 वेळा झाडू जरी मारला तरी कमीच नाही. आणि वरनं त्या घाण पण करतात, म्हणजे टॉयलेट वगैरे पण करतात खाली सारखं. मग ते माणूस म्हणजे कवर पुसणार आहे आणि कवर साफ करणार आहे. त्याच गोष्टीला आम्ही वैतागलो आणि म्हटलं काढून टाका. आमचे राजू म्हणत होते नका काढून राहू द्या, पण परत ते पिल्लं होणार, मग पिल्लांची घाण, म्हणजे सारखं सारखं घर साफ करावं लागतंय. मग आता समोर इतकी जागा असून सुद्धा घरामध्ये एवढी घाण करतायत येऊन. पण आता नावीला जाऊन ते सगळं काढून टाकलंय. सेफ्टी डोअर बसवून घ्यायचा आहे आता. समोर दरवाजा एकदा बसवलेला असला ना जाळीचा की मग त्या घरात येणार नाही. तर चला मैत्रिणींनो, हा आता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.